जेजुरीत पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातातील पीडित वारकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभं राहिलाय। या अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष हरिभक्त परायण अक्षय महाराज भोसले यांच्या माध्यमातून दूरध्वनीवरून जखमी वारकरी आणि त्यांच्या नातेवाईकांशी थेट संवाद साधलाय। शिंदेंनी त्यांची विचारपूस करत धीर दिलाय। तसेच शिंदेंनी सरकार आणि पक्ष सर्वतोपरी पाठीशी असल्याचं आश्वस्त केलंय। दुसरीकडे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आमदार राजेश मोरे यांच्या माध्यमातून थेट व्हिडिओ कॉल करत रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे। रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वारकऱ्यांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिलेत। तसेच उपचारादरम्यान कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं रुग्णालय प्रशासनाला देण्यात आली आहे। शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार या अपघातात मृत्यू झालेल्या तिन्ही महिला वारकऱ्यांच्या कुटुंबियांना शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे। तसेच या दुर्घटनेतील गंभीर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये आणि किरकोळ जखमींना प्रत्येकी 25,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। रामकृष्ण हरी, काल जेजुरी येथे वारकऱ्यांना जे काही ट्रकमध्ये धडक दिली आणि दुर्दैवाने जो अपघात झाला तो अत्यंत वेदनादायी आहे आणि सदर अपघाताची गंभीर दखल कालच आदरणीय मुख्यमंत्री राज्याचे लाडके नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आहे। ज्यावेळी संकट येतं त्यावेळी शिवसेना पक्ष हा सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो आणि खरं याची प्रचिती काल साहेबांनी ज्यावेळी या वारकऱ्यांशी सुद्धा शिंदे साहेबांनी कॉलच्या माध्यमातून आणि आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क केला, त्या अनुषंगानं सगळी परिस्थिती त्यांनी माहिती घेतली आणि साहेबांनी काल आम्हाला सूचना दिल्या की वारकरी म्हणजे वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा आणि या वारकरी जर आज अडचणीत असतील ते वारकऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं असलं पाहिजे। प्रशासन म्हणून शासन काम करतच आहे, मी त्याचा घटकच आहे, पण या व्यतिरिक्त देखील एक पाऊल पुढे जाऊ त्या प्रक्रियेत थोडासा वेळ लागू शकतो। मात्र शिवसेना पक्ष म्हणून आपण आज या सगळ्यांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे आणि या अनुषंगानं ज्या 3 महिला मृत्युमुखी पडल्यात, वारकरी आमच्या भगिनीच्या मृत्युमुखी पडल्यात, त्या कुटुंबाचा दुःख तर आपण काही कमी करू शकत नाही, मात्र त्या कुटुंबाला आपण मदत केली पाहिजे। या अनुषंगानं जे काही वारकरीला मृत्युमुखी पडलेत त्यांच्या परिवाराला प्रत्येकी रुपये 2 लाख देण्याबाबत साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत आणि शिवसेना पक्षाची मदत देखील करतोय। जे वारकरी गंभीररित्या जखमी आहेत त्यांना आपण रुपये 50,000 रुपये देतोय, त्या व्यतिरिक्त जे किरकोळ जखमी आहेत त्यासाठी आपण 25,000 रुपये देतोय। ही केवळ घोषणा नाही आहे, तर मला वाटतं की हे वारकऱ्यांच्या सेवेकरता किंवा वारकऱ्यांविषयी असणारी आपुलकी श्रद्धाभाव या दृष्टीने टाकलेलं शिवसेना पक्षाचं मोठं पाऊल आहे। त्यामुळे शिवसेना पक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी मला वाटतंय की ही एक आपुलकीची अर्थ हाक आहे आणि एक त्यांना मदत आहे। ज्यावेळी वारकऱ्यांना अडचणी आल्या आहेत, ज्यावेळी काही समस्या उद्भवल्या आहेत त्या प्रत्येक वेळी शिंदे साहेबांना हाक न मारता त्या आपल्या मदतीसाठी धावून येत असतात। ते मला असं वाटतं की साहेबांनी उचललेले पाऊल आणि विशेष करून ही जी काही घेतलेली जरी कृती आहे कळते की वारकऱ्यांना दिलासा देणारी आहे। ते जे काही अपघातग्रस्त वारकरी आहेत केवळ दवाखान्यापुरतं नाही तर रुग्ण घरी जाऊन बरा होईपर्यंत रुग्णासाठी जे काही करणं शक्य आहे, जे काही उत्तम सहकार्य करता येईल ते करण्याकरता शिंदे साहेब आणि शिवसेना पक्ष हा कटिबद्ध आहे। ज्यासोबतच काल ज्या रुग्णालयात त्यांचा उपचार घेतला गेला त्या रुग्णालयात देखील अजून काही त्यांना अत्यावश्यक गोष्टींची गरज असेल तर त्या गोष्टी देखील पुरवण्याकरता शिवसेना पक्ष कटिबद्ध आहे। त्यामुळे या साहेबांच्या भूमिकेतनं शिवसेना पक्ष हा वारकऱ्यांच्या सोबत सदैव तत्परतेने सेवेकरता आहे की बाब वारकऱ्यांच्या दृष्टीने अधोरेखित करण्यात आली आहे। पुनश्च एकदा आदरणीय शिंदे साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करतो।